आपण इथे आलो आहोत. हे गोरिवले भाऊ आहेत आपल्यासोबत. त्यांच्यासोबत शेतामध्ये आपण पाहतात ही जमीन जी सकाळी आपण नांगरलेली आहे त्याच्यामध्ये वाल मटकी मूग पेरलेला आहे. आणि ही जमीन जिथे ढिपळं आहेत आपण बघताय ढिपळं, हे ढिपळं मोडण्यासाठी आपण जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये मी ज्याच्यावर उभा आहे हा जो आहे याला मैदा म्हणतात. तर ह्याच्यावर वजन ठेवलेलं बघा हे दगड, आणि हे दगड ठेवल्यामुळे काय होते ही जमीन सपाट करते. आणि मी ह्या बैलांना हाकलणार आहे. चला बघूया. हट 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 सरळ हट 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 हट. आता आपण पाहतात या साईडला फिरवतोय मी. बघूया असं जाऊ चल चल. छान असे बैल फिरत आहेत. आणि लहानपणी आम्ही ह्या मैद्यावर बसण्यासाठी खूप धडपडत असायचो. हवे समोर घे. ही गावाकडची मजा मी एन्जॉय करत आहे. हो पायगली आपण बघत आहात गोरिवले भाऊ मला पुन्हा एकदा नांगरकी करायला शिकवत आहेत. आणि मैद्यावर बसण्याची काही मजाच और आहे. खूप अशी सुंदर मजा येत आहे याच्यावर बसायला. आता मी बसणार आहे मैद्यावर आणि गोरिवले भाऊ नांगर हाकलणार आहे. हे बैल चालत आहेत. बालपणीची ही मजा मी एन्जॉय करत आहे. लहानपणी आम्ही खूप मैद्यावर बसायचो मुलं. किती जणांनी अशी मजा केलेली आहे सांगूया बरं. बघा बरं बैल चाललेले आहेत. पुढे सर्जा राजा आणि आमच्यासोबत इथे कालेकर भाऊ पण आलेले आहेत बांधावर. छानपैकी मजा घेत आहेत. कोकणातील पारंपरिक पद्धतीने ही शेती करत आहोत. वाल शेती ज्याच्यामध्ये आपण काळी भुसभुशीत केलेली ही जमीन आपण पाहत आहात. याला मैद्यावर बसणं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण सरळ समतल झालेली जमीन बघता येते आता छानपैकी. ज्याच्यामध्ये कोथिंबीर, मुळा, गाजर, वाल, मटकी हे अशा प्रकारचे आपण कडधान्य पेरलेले आहेत. खूप मजा येते हे बघायला, बसल्यावर बसायला. लहानपणी कित्येकाने असा अनुभव घेतला असेलच कोकणातल्या लोकांनी. कॉमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आणि मैद्यावर बसायला आवडेल का. धन्यवाद.